नमस्कार शेतकरी मित्रांनो, आवड मोसंबी शेतीची या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत. तर शेतकरी मित्रांनो, आज आपला 59वा भाग. तर बऱ्याचशा शेतकऱ्यांनी आपल्याला कमेंट केलेल्या, फोनवरही विचारलं की मोसंबी व्हरायटीबद्दल आपण एक व्हिडिओ बनवा. तसं मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे, परंतु आज परत आपण मोसंबी व्हरायटीबद्दल एक व्हिडिओ बनवणार. त्याच्यानंतर आपण एक चांगल्या टॉपिकवर चर्चा करणार. पलीकडच्या कॉलममध्ये जे तुम्हाला डिस्क्रिप्शन लिहून दिलेले आहेत याविषयी आपण थोडीशी चर्चा करणार, मनोरंजनात्मक. परंतु त्या अगोदर आपण मोसंबी व्हरायटी याविषयी थोडीशी माहिती घेणार. तर शेतकरी मित्रांनो, मी अगोदर सांगितलेलं आहे आपल्याला, आणि तुम्हाला माहितीच आहे त्या गोष्टी. जसं की मोसंबीमध्ये भरपूर जाती पडतात. न्यू सेलर, सातगुडी, काटोल गोल्ड, माल्टा, NRC, PPM, किन्नू, फुले ज्योती अशा भरपूर साऱ्या व्हरायटी आहे. तर याच्यामध्ये नेमकी आपण कोणती निवड करावी? आता बऱ्याचशा शेतकऱ्यांनी सांगितले फुले ज्योती या फुले 5वर व्हिडिओ बनवा, कोणी सांगितलं काटोल गोल्डवर बनवा. तर आज आपण बघणार मोसंबीच्या जाती न्यू सेलर, सातगुडी, काटोल गोल्ड, माल्टा, NRC, PPM, किन्नू, फुले ज्योती अशा भरपूर व्हरायटी आपल्याला मार्केटमध्ये बघायला मिळतात. तर न्यू सेलर ही परभणी कृषी विद्यापीठाने रिसर्च करून बनवलेली व्हरायटी आहे. आणि न्यू सेलरचे लक्षण तुम्हाला माहीत असेल, फळं जास्त येणे, फळांना रंग चांगला असणे, चमडा पातळ असणे, फळं टणक असणे, लांब्या प्रवासात खराब न होणे, फळांना साईज व्यवस्थित येणे, हे सर्व गुणधर्म आपल्याला या न्यू सेलर व्हरायटीमध्ये आढळतात. एवढंच नसून तिला गोडी पण चांगली असते आणि ॲव्हरेज इतर मोसंबींपेक्षा चांगल्या पद्धतीचे येत असल्या कारणाने जनरल जे प्रोफेशनल शेतकरी आहे ते न्यू सेलर मोसंबीची निवड करतात. तर आपण या ठिकाणी न्यू सेलरवर इथं ॲरो मार्क दाखवलेला आहे. तर न्यू सेलर आपण स्वतः पण लागवड केलेली आणि इतरांनासुद्धा न्यू सेलर रिकमेंड करतो. त्याचं कारण तुम्हाला मी आता सांगितलं आहे. त्याच्यानंतर आता बाकीच्या व्हरायटीवर आपण विचार करणार. सातगुडी ही आंध्र प्रदेशमधली व्हरायटी आहे. न्यू सेलरपेक्षा हालाकी 10% शिल्लक फळधारणा होते. न्यू सेलरपेक्षा 10 ते 20% अक्षरशः सातगुडीला फळधारणा होते. परंतु सातगुडीचा हा मृग बहरलाच डिमांड असते, आंब्या बहरला डिमांड नसते, कारण ती मोसंबी जास्त ओव्हरसाईज होऊन जाते. दुसरी गोष्ट, सातगुडीचा चमडा एवढा संवेदनशील, एवढा पातळ असतो, जेणेकरून उन्हाचा प्रादुर्भाव त्याला लवकर होणार. तसंच फळवरून तोडल्यानंतर खाली पडलं दगडावर तर टचिंग होणार, लंब्या प्रवासात जात नाही, मोसंबी पार चुरा होऊन जाते आणि खाला अतिशय आंबट असल्या कारणाने सातगुडी ही आपल्या महाराष्ट्रामध्ये शेतकरी रिजेक्ट करतात. ही सातगुडीची वैशिष्ट्य. त्याच्यानंतर काटोल गोल्ड. नागपूर जिल्ह्यातील काटोल संशोधन केंद्राने न्यू सेलर या व्हरायटीवर रिसर्च करून काटोल गोल्ड नावाची व्हरायटी बनवली, जिचा की फळांचा रंग फळं वयोवृद्ध झाल्यानंतर सोनेरी कलर होतो. आणि काटोल संशोधन केंद्राने रिसर्च केल्यामुळं तिला काटोल गोल्ड असं नाव दिलेलं आहे. ती मोसंबीला फ्रेग्रन्स पण थोडासा वेगळा येतो, हाताला फ्रेग्रन्स लागतो आणि खायला थोडी न्यू सेलरसारखीच आहे. परंतु काटोल गोल्डच्या पानाची थिकनेस जास्त असल्या कारणाने स्ट्रेसवर यायला थोडेसे प्रॉब्लेम येतात आणि फळधारणा त्या ठिकाणी कमी होते. म्हणून सुद्धा शेतकरी काटोल गोल्डलासुद्धा रिजेक्ट करतात. त्याच्यानंतर माल्टा ही स्पेशली पंजाब या राज्यामध्ये स्पेशली माल्टा या पिकाचं उत्पादन, या मोसंबीचं लागवड त्या ठिकाणी केले जाते. माल्टा आणि सातगुडीचे जे सिम्पटम्स म्हणता येईल, आपले लक्षणे सारखीच आहे. सातगुडीसारखीच जास्त फळं लागतात, चमडा पतला असतो, खायला अतिशय आंबट असते, त्यामुळे माल्टा आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा रिजेक्ट केली जाते. त्याच्यानंतर NRC, PPM ह्यासुद्धा न्यू सेलरवर रिसर्च केलेली व्हरायटी आहे. आणि NRC, PPM ही जी व्हरायटी ही सुद्धा न्यू सेलरपेक्षा कमी उत्पादन देते. परंतु NRC, PPM खायला गोड असते, चमडाही ठीकठाक आहे, परंतु ॲव्हरेजला या ठिकाणी कमी असल्या कारणाने यालाही बरेचशा शेतकऱ्यांनी रिजेक्ट केलेलं आहे. त्याच्यानंतर किन्नू ही मोसंबी आणि तुमची किन्नू आणि माल्टा ही तुमची सेम आढळते. किन्नू सरासरी संत्र्यामध्ये मोडल्या जाते. हिचं चमडा पतला, वजनाला हलकी असते, थोडीशी शायनिंग पण, साईज पण ओव्हर येते तिला. आणि किन्नू ही ॲव्हरेज चांगले देते, परंतु आंबट असल्या कारणाने, चमडा पतला असल्या कारणाने हिलासुद्धा शेतकरी रिजेक्ट करतात महाराष्ट्रातले. त्याच्यानंतर फुले
फुले ज्योती ही राहुरी कृषी विद्यापीठाने न्यू सेलारवर रिसर्च करून बनवलेलं व्हरायटी आहे. न्यू सेलार आणि फुले ज्योती यामध्ये 10-20% फरक पडतो. फुले ज्योती न्यू सेलारपेक्षा 5-10% कमी उत्पादन देते आणि न्यू सेलार आणि फुले ज्योतीचे लक्षणे जवळपास सारखेच असल्या कारणाने फुले ज्योतीला लोक लागवड करता प्राधान्य देतात. न्यू सेलार नंतर फुले ज्योती ही मोसंबी महाराष्ट्रामध्ये लागवड केली जाते. जसं की न्यू सेलार 80% लोक लावत असेल तर तुमची फुले ज्योती ही 50% लोक याची निवड करता. तर शेतकरी मित्रांनो, सगळ्यात सोपा उपाय आपल्याला न्यू सेलार घ्या. मग तुम्ही भलेही परभणी कृषी विद्यापीठात तयार केले असो किंवा मराठवाड्यामध्ये कोणत्याही जिल्ह्यामध्ये तुम्हाला जर न्यू सेलार ओरिजिनल मिळाली तर बिंदास न्यू सेलार मोसंबी घ्या. ॲव्हरेज चांगलं निघतं आहे. खुंटाचा वापर करत असताना आपण बघितलेलं आहे. जंबेरी खुंट, रंगपूर खुंट, गलगल असेल, आलिमो असेल, चमेली असेल, असे भरपूर खुंट आपल्याला बघायला मिळतात. परंतु उत्पादनाच्या दृष्टिकोनातून तुम्ही जर पाण्याचं मॅनेजमेंट व्यवस्थित करत असाल आणि तुमच्या जमिनीत पाणी निचरा चांगल्या पद्धतीने होत असेल तर आपण जंबेरी खुंटावर न्यू सेलार घ्या. रंगपूर खुंटाचा उपयोग करायचा असेल तर आपण रंगपूर खुंट हे ब्लॅक कॉटन सॉईलमध्येच घ्यायला पाहिजे. हलक्या जमिनीमध्ये रंगपूर खुंट घेऊ पण नाही, कारण हलक्या जमिनीमध्ये रंगपूर खुंट डेव्हलप होत नाही. तसं तर तुम्ही काळीच्या जमिनीमध्ये सुद्धा जंबेरी खुंटाचा उपयोग केला तर तुमचं उत्पादन चांगलं येईल. फक्त पाण्यासाठी संवेदनशील असल्या कारणाने पाण्याचं नियोजन प्रॉपर करा, जेणेकरून त्याला त्रास होणार नाही. पाणी जास्तही द्यायचं नाही आणि पाणी कमी द्यायचं नाही. पाण्याचं मॅनेजमेंट फक्त सांभाळलं तर जंबेरी खुंट न्यू सेलरला हे तुमच्या रंगपूर खुंटाला कधीही ऐकणार नाही. आणि मी स्वतः एक जंबेरी खुंटाचीच लागवड करतो. माझ्याकडे रंगपूरसुद्धा होते, माझ्याकडे काटल गोल्ड होती, माझ्याकडे सातगुडी होती, माझ्याकडे न्यू सेलर आहे आणि होती पण. तर मी जंबेरी खुंटावर न्यू सेलर लावतो. तुम्हाला ज्या पद्धतीने लावायचं तुम्ही लागवड करा, मी तुमच्यावर फोर्स करणार नाही. तर शेतकरी मित्रांनो, मोसंबी व्हरायटीबद्दल आपण जे समजून घेतलं ते आशा करतो आपल्याला समजलं असेल. त्याच्यानंतर आता बघा, एक तुम्हाला मजकूर सांगतोय. म्हणजे आपल्याला काल जे बोललो होतो मी की घन लागवड ही चुकीची. त्यामध्ये घन लागवड मी 4x12, 5x12 ही जी पद्धत लोकांनी सांगितलेली आहे, ह्या घन लागवडीला मी विरोध करतो. कारण घन लागवड केल्यानंतर शेतकऱ्याला त्या ठिकाणी नुकसान सहन करावं लागेल. कारण झाडाची वाढ झालीच नाही तर झाडाला फळफांदी लागणार नाही, आणि फळफांदी लागली नाही तर फळं लागणार नाही. कारण फळं हे फळफांदीलाच लागतात, फळं पानाला आणि खोडाला लागत नसतात. त्यामुळे झाडाचा मुख्य विकास झाला पाहिजे असं माझं म्हणणं, आणि तेच खरं आहे. तर शेतकरी मित्रांनी मला एक अमरावती नागपूर साईडचा शेतकरी त्याने मला कमेंट केली होती की साहेब, मी 8 एकर संत्रा लावलेली आहे 8x16वर, आणि मी 3ऱ्या वर्षी 89 लाखाचं उत्पादन घेतलं आहे आणि 4थ्या वर्षी मी 73 लाखाचं उत्पादन घेतलं आहे. असं जर असेल तर मी त्या शेतकऱ्याचं कौतुक करतो. परंतु ही न घडणारी कमेंट, न सक्सेस होणारी माहिती त्या ठिकाणी मांडल्यामुळं आपण थोडंसं विश्लेषण करणार. जर त्या शेतकऱ्याने 8 एकर लागवड केलेली आहे, 8x16 लागवड केलेली आहे, तर असं समजून घ्यायचं 128 स्क्वेअर फूट त्या ठिकाणी एक झाडाचं व्यास राहणार आहे. आणि त्याप्रमाणे तुमचं 1 एकरमध्ये 43,560 स्क्वेअर फूट असतंय. 128 गुणिले 43,560 म्हणजे तुमची एकरी संख्या व्हायली 340. 340 एकरी संख्या झाली तर 8 एकर लावलं तर त्या शेतकऱ्याची झाडाची संख्या झाली 2720. त्या शेतकऱ्याची झाडाची संख्या झाली 2720. आपण 2700च पकडलं. मग 2700 जर त्या शेतकऱ्याची झाडाची संख्या झाली 8 एकरमध्ये, आणि तो शेतकरी जर म्हटला की मी 89 लाख 3ऱ्या वर्षी घेतले, तर त्याच्यासाठी माल निघाला पाहिजे 400 टन. भाव जर आपण 22 रुपयाने पकडला तर माल निघाला पाहिजे 400 टन. आणि 400 टन 22 रुपयाने माल जर निघत असेल तर त्या ठिकाणी प्रति झाडाच्या बोकंडी ॲव्हरेज येतं 1.5 क्विंटलचं. एकही झाड खाली नाही राहिलं पाहिजे. 2700 झाडातलं प्रति झाड 1.5 क्विंटल माल निघाला पाहिजे. वय बागेचं 3 वर्ष. असं जर झालं तर 400 टन माल निघतो, आणि 400 टन माल जर 22 रुपयाने विकला तर त्याचे 89 लाख बनता. मग आता त्या शेतकऱ्याला मी कमेंट केली काल, मग तुमचे 2700 झाडं असेल, 150 किलो एका झाडाला माल असेल, मग तुम्ही 22 रुपयाने तो माल विकला तर तुमचे 89 लाख होतील. मग तुमचे 3ऱ्या वर्षी जे 89 लाख झाले, मग नेमकं माल किती होता आणि तुमचा भाव काय लागला हे कळवा. त्याच्यानंतर त्या शेतकऱ्याचा रिप्लाय आपल्याला काही आला नाही. त्याच्यानंतर तो बोलला 4थ्या वर्षी 73 लाखाची झाली. मग मला सांगा, 3ऱ्या वर्षी संत्र्यामध्ये अमरावती असेल, नागपूर असेल, काटोल असेल, नरखेड असेल, सावनेर असेल, तुमचं शेघाट असेल, तिवसा असेल, तुम्ही महाराष्ट्रातला नगर असेल, कोणत्याही जिल्ह्यात जा, संत्र्याच्या 3ऱ्या वर्षी झाडाचे 89 लाख रुपये 8 एकरचे
येत असेल तर त्याचा अर्थ होतो प्रति झाड 150 किलो माल निघाला. सांगा शेतकरी मित्रांनो, हे शक्य आहे का? मोसंबीमध्ये तर एकच मी मान्य करेन, कारण मोसंबीचा व्यास हा वाढतो. माझी 4 वर्षाला 15x15 अंतर पूर्ण खेटलं होतं, त्यावेळेस माझा 1.5 क्विंटल माल प्रति झाड निघाला होता. परंतु संत्र्यामध्ये पॉसिबल, बरं ठीक आहे पॉसिबल आहे, तर मग या शेतकऱ्यांचं म्हणणं 150 किलो जरी नाही निघाला, मग हा शेतकरी म्हणला 1 क्विंटल जरी निघाला, तर मग याचा संत्रा काय त्या ठिकाणी 40 रुपये किलो गेला होता का 50 रुपये किलो गेला होता? त्या शेतकऱ्याने आपल्याला काही रिप्लाय दिला नाही. मला या कमेंटवर मला थोडंसं हसू आलं होतं आणि थोडं वाईटही वाटलं. कारण हे बघा, शेतकऱ्यांना खोटं बोलू नका. खोटं बोलणं सोपं असतं, खरं बोलणं खूप अवघड असते. त्यामुळं खोटं बोलून शेतकऱ्याची दिशाभूल कोणीही करू नये. हे फेक गोष्टी असतात. आणि जर फेक नसेल तर त्या शेतकऱ्याला मी आवाहन केलं, मला तुझ्या गावातल्या 4-5 शेतकऱ्याचे फोन नंबर दे, मी त्यांच्याशी संवाद साधतो. असं जर असेल तर आपण या शेतकऱ्याची कन्सल्टन्सी घेऊ, या शेतकऱ्याला आपण पैसे देऊन मार्गदर्शनाची मागणी टाकू आणि याला महाराष्ट्र शासनाकडून किंवा राज्य शासनाकडून किंवा तुमच्या जिल्हास्तरीय पुरस्कार भेटेल यासाठी आपण निवेदन करू किंवा आपणही त्याचं स्वागत करू, जर ही सिच्युएशन खरी असेल तर. आणि ही सिच्युएशन खरी नाही तर शेतकरी मित्रांनो, 59व्या भागामध्ये आपण आज जी चर्चा केली अर्थातच आपल्याला समजली असेल अशी आशा करतो. कृपया आपण चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, ऑल नोटिफिकेशन बटनही क्लिक करा, जेणेकरून असेच नवीन व्हिडिओ, नवीन माहिती, नवीन अनुभव आमच्या चॅनलच्या माध्यमातून सर्वप्रथम आपल्याला उपलब्ध होईल. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा, लाईक करा.